नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. गाथा शौर्याची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत अनेक पराक्रम केले आणि भल्या भल्या शत्रूंना सळो की पळो करून सोडलं. परंतु स्वराज्यात असे काही धाडसी मावळे आणि सरदार होते की ज्यांचा पराक्रम पाहून स्वतः शिवाजी महाराजही अवाक झाले होते. त्यांच्यासाठी स्वतः महाराजांनी अश्रू ढाळले आणि अशा वीरांपुढे ते देखील नतमस्तक झाले. अशाच वीराची आठवण आज आपण करत आहोत, ज्यांनी इतिहासाला एक बोचरा, अंगावर काटा आणणारा आणि अविश्वसनीय असा प्रसंग दिला. आपल्या बलिदानानं या व्यक्तीनं आपली स्वामीनिष्ठा आभाळापेक्षा उंचीवर नेऊन ठेवली आणि शिवचरित्रात स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केलं. ते महापराक्रमी व्यक्ती आहेत बाजीप्रभू देशपांडे. हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या समोर उभी राहते भरभक्कम आणि हातात दांडपट्टा घेऊन रक्तबंबाळ होऊन सुद्धा शत्रूला यमसदनी पाठवणारी मुद्रा. स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे शूर सरदार म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस इथल्या मावळातील सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म साधारण 1615 साली झाला असा अंदाज बांधला जातो. बाजीप्रभू हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी, शिवरायांविरुद्ध लढणाऱ्या कृष्णाजी बांदलांचे ते दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामीनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. वयाच्या 50शीतही दिवसातले 20-22 तास काम करून देखील न थकणाऱ्या बाजींचा पूर्ण मावळ पट्ट्यामध्ये प्रचंड असा दबदबाही होता. त्यांचं प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलंसं करून घेतलं. बाजीप्रभू कुठेतरी दुःखी झाले होते. कृष्णाजी बांदलांवरती बाजीप्रभू नाराज झाले होते, भले ते बांदलांचे प्रमुख असले तरी. आणि शिवाजी महाराजांचा एकंदरीत सर्व राज्यकारभार बाजीप्रभूंना माहिती होता आणि बाजीप्रभूंना शिवाजी महाराजांबद्दल आस्था होती. म्हणून बाजीप्रभू शिवाजी महाराजांना भेटल्यानंतर शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंचं मन वळवलं आणि त्यांना आपल्याकडे सामील करून घेतलं. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांच्या चरणी वाहिली आणि प्राणाची जराही काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पावनखिंड लढवली. यावेळी अगदी काही मावळे त्यांच्या सोबतीला होते. दुसरीकडे मोठी फौज त्यांच्यावर प्रहार करत होती. तरीही बाजीप्रभूंचा निकराचा लढा शत्रुपक्ष भेदू शकला नाही. बाजींनी प्राणाची बाजी लावली आणि शत्रूला खिंडीत रोखून धरलं. महाराज गडावर पोहोचल्याचा संदेश मिळाल्यावरच त्यांनी आपला देह ठेवला. पण त्यांच्या पराक्रमाची गाथा कायमची अजरामर झाली. आजही ती तेवढीच जिवंत आहे. पावनखिंडीत घडलेल्या या महापराक्रमाची शौर्यगाथा आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अफजल खानाचा वध करून राजांनी आदिलशहाच्या राज्यात चढाई केली. अफजलच्या वधानं आदिलशाही प्रचंड दुःखात बुडाली असली तरी खचली मात्र नव्हती. राजांचं वाढतं सामर्थ्य आणि धाडस पाहत संतप्त झालेल्या आदिलशहानं सिद्दी जोहरला राजांविरोधात पाठवलं. हा सिद्दी जोहर आदिलशाहीशी पूर्णपणे एकनिष्ठ नव्हता. त्यानं पूर्वी काही वेळेला आदिलशहाविरोधात बंडखोरी देखील केलेली होती. पण आदिलशहा अडचणीत असताना जोहरनं स्वतःहून आपल्या वाईट कृत्यांची माफी मागत एखाद्या कामगिरीवर आदिलशहानं पाठवावं म्हणून पत्र लिहिलं होतं आणि आदिलशहाकडे सध्या तरी दुसरा मातब्बर सरदार नसल्यानं त्यानं राजांविरोधात जोहरला पाठवलं होतं. 30 ते 35 हजारांचं सैन्य घेऊन जोहर निघाला आणि यावेळेला शिवाजी महाराज मिर्जेला वेढा देऊन बसले होते. पण त्यांनी मिर्जेचा वेढा उठवला आणि ते 2 मार्च 1660ला आपल्या सैन्यासह पन्हाळगडावर आले. राजांच्या मागोमाग सिद्दी जोहरही पन्हाळ्याला आला आणि त्यांनी पन्हाळ्याला जबरदस्त वेढा दिला. पन्हाळगड हा वेढा यशस्वीपणे लढवू शकेल इतका सक्षम होता आणि म्हणून महाराज थोडेसे निर्धास्त होते. परंतु त्यातच 2 मोठ्या गोष्टी कानावर आल्या. पहिली गोष्ट ही की म्हणजे शिवराय इथं पन्हाळ्यावर वेढ्यात अडकले असताना तिकडे शाहिस्तेखानानं पुण्यावर हल्ला करण्याचा बेत आखला होता. त्यामुळे शाहिस्तेखानाच्या हालचालींना बांध घालणं देखील अतिशय गरजेचं होतं. आणि दुसरं असं की सिद्धीला सोबत करण्यासाठी इंग्रज अधिकारी रेविंग्टन हा उखळी तोफ, जी स्फोटकं भरलेली तोफेचे गोळे मारू शकतं, त्या तोफा घेऊन पन्हाळगडाच्या वेढ्यात सामील झाला आणि त्या तोफेपुढे
पन्हाळा तग धरणं मुश्किल होतं हे शिवरायांना देखील कळून चुकलं होतं. 3 महिने झाले तरी गडाभोवतीच्या वेढ्याचा पोळ काही कमी होत नव्हता. शिवाय गडावरचा दाणागोटा सुद्धा संपत आलेला होता. आणि अशा कठीण प्रसंगी पुढे करायचं काय असा प्रश्न गडावरच्या सर्वांसमोर उभा ठाकला होता. पण महाराज मात्र प्रचंड निर्धास्त होते, कारण गडावरनं बाहेर पडण्याची योजना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली होती. स्वराज्यावर आलेल्या या संकटाला परतवून लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरनं बाहेर पडणं गरजेचं होतं. आणि म्हणून महाराजांनी शरणागतीचा पांढरा बावटा हाती घेत आपला वकील गंगाधर पंत याला सिद्धी जोहरकडे पाठवलं आणि कळवलं, आपल्यासारख्या शूर सरदारापुढे आम्ही केव्हाच शरणागती पत्करायला हवी होती, पण ती न पत्करण्याची चूक आम्ही केली. तेव्हा आमच्या सुरक्षिततेची जर तुम्ही हमी देत असाल तर उद्या रात्री निवडक सोबत्यांसह आम्ही तुमच्याकडे निशस्त्र आणि रुमालात हात बांधलेल्या स्थितीत हजर होऊ आणि तुमच्याबरोबर विजापूर दरबारी येऊन या पुढचं आयुष्य त्यांची सेवा करण्यात घालवू. महाराजांच्या आलेल्या लिफाफ्यातला हा मजकूर वाचत सिद्धी जोहरला अत्यानंद झाला. त्याने शिवाजी राजांना आम्ही कोणत्याही तऱ्हेचा त्रास होऊ देणार नाही अशी तोंडभर हमी दिली आणि शिवाजी उद्या रात्री आपल्या स्वाधीन होणार या कल्पनेनं सिद्धी जोहरच्या सैन्यात आनंदाला नुसतं उधाण आलं. वेढा काहीसा बेसावत झाला आणि याचाच फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. महाराजांच्या विश्वासातले सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्याबरोबर त्याच रात्री 600 निवडक मावळे काही घोड्यांवरून तर काही पायी पन्हाळगडातून गुपचूप बाहेर पडले. स्वतः महाराजांनी एका मावळ्याचा वेश केला होता, तर त्यांच्याच चेहरेपट्टीचा शिवा न्हावी हा महाराजांचा पोशाख घालून आणि हुबेहूब शिवाजी बनून पालखीत बसला होता. सर्व मावळे त्या पालखीसह त्या रात्रीच्या अंधारातनं त्या वेढ्या बाहेर पडले आणि वेगानं विशाळगडाचा मार्ग कापू लागले. तेवढ्यात सिद्धी जोहरच्या रानात दडून बसलेल्या एका टेहळ्याला शिवाजी महाराज पालखीतनं पळून चालल्याची चाहू लागली. कौन है असं त्यानं दटावून विचारलं, पण मावळ्यांनी काही जबाब दिला नाही. त्या टेहळ्यानं ताबडतोब सिद्धी जोहरकडे जात शिवाजी पळून जात असल्याची त्याला खबर दिली. जोहरच्या छावणीमध्ये शिवाजी भाग गया ची एकच आरडाओरड सुरू झाली. सिद्धी जोहरच्या हुकमावरून त्याचा जावई सिद्धी मसूद यानं 1500 घोडेस्वारांसह शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान तिकडे शिवाजी महाराजांचा वेश धारण केलेल्या शिवा न्हाव्याची पालखी सोबत 15-20 मावळे घेऊन विशाळगडाच्या नित्याच्या रस्त्यानं जाऊ लागली. तर मावळ्याच्या वेशातील महाराज, बाजीप्रभू आणि बाकीच्या लढाऊ मावळ्यांची तुकडी रानातल्या आडवाटेनं विशाळगडाकडे जाऊ लागली. महाराजांच्या पाठलागावर निघालेल्या सिद्धी मसूदनं अखेर नकली महाराज आत असलेली पालखी पकडत ती सिद्धी जोहरकडे नेली. शिवाजी सापडला म्हणून शत्रू सैन्य आनंदाने बेहोश झालं. सिद्धी जोहर आणि महाराज तंबूत बसून एकमेकांशी गप्पा मारू लागले. एवढ्यात महाराजांना आणि त्यांच्या शिवा न्हाव्याला चांगलाच ओळखणारा जोहरच्या सैन्यातला एक हेर तिथे आला आणि जोहरला म्हणाला, खान साहेब, हा खरा शिवाजी नव्हे, हा तर शिवाजीचा शिवा नावाचा न्हावी. शिवा न्हाव्याची खरी ओळख पटेपर्यंत शिवा न्हाव्यानं प्राणपणाला लावून शत्रूला त्याच्या छावणीमध्ये काही काळ झुलवत ठेवलं आणि म्हणूनच खरे शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य यांच्यावरचं फार मोठं संकट दूर झालं होतं. शिवा काशीदनं हिंदवी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करलं आणि स्वराज्याच्या इतिहासात स्वतःचं स्थान सुवर्ण अक्षरानं कोरलं. ज्या पद्धतीनं शिवाजी काशीद यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आणि शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर किंवा निष्ठेखातर 2च गोष्टींवरती स्वराज्य घडलं, स्वराज्य उभं राहिलं, हे पहिल्यांदा आपल्या सर्व दर्शकांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक म्हणजे निष्ठा आणि संस्कार. निष्ठा आणि संस्कार माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये मी सांगत असतो की निष्ठा आणि संस्कार या 2च गोष्टींवरती शिवाजी महाराजांचं आणि आपल्या रयतेचं स्वराज्य उभं राहिलं होतं. आणि अशी लोकं जी काही शिवाजी काशीद बाजीप्रभूंसारखी जी लोकं शिवाजी महाराजांसाठी जीव देती झाली, जान देती झाली, ती फक्त आणि फक्त महाराजांवरती असलेल्या निष्ठेसाठी, आऊसाहेबांना दिलेल्या शब्दासाठी जीव देती झाली. हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे शिवाजी महाराज गुप्त रस्त्यानं बाजीप्रभू देशपांडे आणि 600 बांदल सैन्य सोबत घेऊन विशाळगडाकडे रवाना झाले होते. सिद्धी जोहरनं आपला जावई सिद्धी मसूदला 3000 सैन्य घेत शिवराय ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं पाठलाग करायला पाठवलं. इकडे शिवरायांनाही समजलं की विशाळगडावर आपण जाणार आहोत, त्या गडावर देखील आपल्या शत्रूनं वेढा दिलेला आहे, त्यामुळे तोही वेढा तोडणं गरजेचं आहे. जुलै महिन्यातली ती अंधारी रात्र
रात्री मुसळधार कोसळणारा पाऊस. बरं, हल्ली असतं तशी काही विजेची सोय तेव्हा नव्हती. त्यामुळं मशालींच्या उजेडात रस्ता तुडवत मराठा सैन्य आगेकूच करत होतं. मराठ्यांच्या सैन्याला चाहूल लागली की सिद्धीचं सैन्य आपल्या मागावर आहे. मराठे चालत चालत गजापूरच्या घोडखिंडीत पोहोचले. बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितलं, राजे, आपलं सैन्य अनेक तास चालून थकलंय. आपण सारे असे चालत राहिलो तर सिद्धीचं ताज्या दमाचं सैन्य आपल्याला सहज गाठेल. त्यापेक्षा राजे, तुम्ही काही सैन्य घेऊन पुढे विशाळगडाकडे निघा. मी आणि काही सैन्य घेऊन या घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याला रोखून धरतो. राजे म्हणाले, बाजी, अहो, शत्रूचं सैन्य सुमारे 10,000 आणि तेही ताज्या दमाचं. आपण मात्र 600. आपण यांचा मुकाबला कसं करणार? यावर आपले बाजी म्हणाले, राजे, तुम्ही 300 सैन्याची तुकडी घेऊन विशाळगडाकडे रवाना व्हा आणि उरलेल्या 300 सैनिकांना घेऊन मी घोडखिंडीत थांबतो. तुम्ही विशाळगडाचा वेढा फोडून गडावर पोहोचलात की तोफेचे बार करा, म्हणजे तुम्ही सुखरूप पोहोचलात याची मला खबर मिळेल. राजे काही वेळ बाजीकडे पाहत राहिले. राजे उद्गारले, बाजी, 10,000 विरुद्ध 300 हे कसं शक्य होईल? बाजीप्रभूंनी यावर उत्तर दिलं, राजे, हा बाजी जोपर्यंत या खिंडीत उभा आहे तोपर्यंत एकाही गनिमाला या खिंडीच्या पार होऊ देत नाही. तुम्ही तोफेचे बार करत नाही तोपर्यंत हा बाजी मरणार देखील नाही. ठरल्याप्रमाणे शिवराय 300 सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघाले आणि बाजीप्रभू आपल्या 300 सैन्यासह सज्ज होते. घोडखिंडीच्या तोंडालाच बाजींनी सैन्याची 100ची एक तुकडी तैनात केली. त्यांच्या मागे आणखी एक अशा सैन्याच्या फळ्या बाजींनी उभ्या केल्या आणि खिंडीत शिरल्यावर पुढे चढ होता त्या चढात 50 मावळे उभे केले आणि खिंडीतून पलीकडे जाण्याचा जो मुख्य भाग होता त्या भागातनं एका वेळी साधारणपणे 5 ते 10 माणसं जाऊ शकतील असा होता. त्या मुख्य भागावर स्वतः बाजीप्रभू दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन उभे राहिले. कोणत्याही क्षणी सिद्धीचं सैन्य आणि तेही अगदी ताजतवानं आपल्यावर चालून येईल आणि आपण मात्र दमलेले, तरीही एकाही मावळ्यानं माघार घेतली नाही. 10,000 विरुद्ध 300 अशी ही थरारक लढाई लवकरच सुरू होणार होती आणि ही घोडखिंड 300 बादल सैन्य आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या महापराक्रमाने पावन होणार होतं. ठरल्याप्रमाणे घोडखिंडीत 300 बादल सैन्य आणि बाजीप्रभू देशपांडे सज्ज होते. समोरून सिद्धीच्या सैन्याचे लोंढे येऊ लागले आणि हर हर महादेव असं म्हणत मराठे जोरदार प्रतिकार करत सुटले. आपला एक मावळा देखील गनिमाच्या 10 माणसांना महागात पडत होता. मराठ्यांची पहिली, दुसरी आणि तिसरी अशा फळ्या मोडून जे सैन्य पुढे येईल ते सैन्य चढत मराठ्यांच्या 50च्या तुकडीनं संपायचं आणि त्यातूनही जे गनिम निसटतील ते सरळ बाजीप्रभूंच्या दांडपट्ट्यानं यमसदनी धाडले जातील अशी आपली रचना होती. घमासान लढाई सुरू झाली. सिद्धी हे सारं पाहत होता. त्यालाही प्रश्न पडला होता की हे 300 मराठे माझ्या इतक्या मोठ्या सैन्याला महागात कसे काय बरं पडतात. बऱ्याच वेळानं सिद्धीच्या लक्षात आलं की त्याचं सैन्य मराठ्यांना मात देत आहे, परंतु खिंडीच्या पलीकडे एकही सैनिक जाऊ शकला नव्हता. याचं काय कारण असावं? सिद्धीनं पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि तो चाट पडला, कारण त्याला दिसत होती एक मुद्रा. केसांचा तुळतुळीत गोटा, त्याला एक शेंडी, साधारण 6 फूट उंच आणि रोज अनेक तास कसरत करून भक्कम झालेलं भारदस्त असं शरीर, पिळदार मिशा, अगदी समशेरीसारख्या आणि दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन गरागरा फिरवत शत्रूच्या मुंडक्या उडवणारी मुद्रा. ही मुद्रा होती खुद्द बाजीप्रभू देशपांडेंची. किल्ल्याचा भक्कम बुरुज उभा असावा तसे बाजी एका खिंडीत उभे होते आणि त्या एका माणसाला पार करून कुणीही खिंडी पलीकडे जाऊ शकत नव्हतं. अनेक तास ही लढाई सुरू होती. तिकडे शिवराय सैन्यासह विशाळगडाकडे पोहोचले आणि विशाळगडाचा वेढा फोडण्याच्या लढाईत गुंतले आणि इकडे शत्रूचं सैन्य एकट्या बाजीप्रभूंना पार करून खिंड ओलांडूच शकत नव्हतं. संध्याकाळ होत आली तरी सिद्धीचं सैन्य काही खिंड ओलांडू शकत नव्हतं. शिवाय सिद्धीनं बंदूकवाला इंग्रज बोलावला आणि त्याला बाजीप्रभूंना मारायला सांगितलं. तोपर्यंत बाजीप्रभू इतक्या आवेशात लढत होते की अंगावर अशी एकही जागा शिल्लक नव्हती जिकडे जखम नव्हती. तरीही त्यांच्या समोर येणारा शत्रू काही खिंडीच्या पार होईना इतकी अफाट शक्ती बाजी दाखवत होते. शेवटी रक्तानं लालबुंद झालेल्या बाजींना इंग्रजानं माचीवर चढवून नेम लावून बंदुकीतनं गोळी मारली. आणि गोळी थेट बाजींच्या छातीवर लागली.
बाजी पडले आणि मग विशाळगडाकडे पाहत स्वतःशीच बोलले, जोपर्यंत तोफेचे बार ऐकत नाही तोपर्यंत हा बाजी मरतोच कसा, असं म्हणून बाजी पुन्हा उठले आणि पुन्हा दांडपट्टे घेऊन शत्रूचं मुंडकं चेंडूसारखं भिरकावून देत होते. अखेर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला बाजी रक्तानं झाकले गेले. जखमांवर नव्या जखमा झाल्या होत्या आणि आता अंगावर जखम व्हायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती. आणि अशातच एक मावळा आला. म्हणाला, बाजी, अव विशाळगडाकडून काही धूर आल्यागत वाटतंया. आणि असं म्हणताच विशाळगडावर शिवाजीराजे सुखरूप पोहोचल्याचे बार वाजायला सुरुवात झाली. तोफेचा पहिला बार झाला आणि बाजी हसले. तरीही दांडपट्टा आणि शत्रूचे मुंडके अशी हाताची लढाई चालूच, पण सारे लक्ष मात्र तोफेच्या आवाजाकडे. दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा बार जसा बाजी प्रभूंच्या कानी पडला तसा बाजींनी आपला रक्ताने लालबुंद झालेला देह सोडला. बाजी धाडकन जमिनीवर कोसळले. सारे मराठे थांबले. सारे म्हणजे 300 पैकी जेमतेम 40-50 शिल्लक असावेत. आणि बाजींनी आपला शब्द खरा केला. छातीत गोळी असून सुद्धा बाजी उभे राहिले आणि शत्रूला मात दिली, पण मृत्यूलाही त्यांनी थांबवलं. अरे, जोपर्यंत तोफेचे बार कानावर पडत नाहीत तोपर्यंत तू सुद्धा मला इथून घेऊन जाऊ शकत नाहीस. या निष्ठेला मोजमाप नाही. दिनांक 14 जुलै 1660ला बाजीप्रभू धारातीर्थी पडले. आदल्या रात्री पन्हाळगडावरनं निघालेलं हे सैन्य पहाटे घोडखिंडीत पोहोचलं आणि पहाटे घोडखिंडीत थांबलेले ते 300 सैन्य 14 जुलैच्या संध्याकाळपर्यंत लढाई करत होतं. म्हणजे जवळजवळ बाजीप्रभू आणि मराठे 11-12 तास लढत होते आणि तेही 10,000 इतकी संख्या असलेल्या सैन्याशी. बाजीप्रभूंच्या शौर्याची व्याख्या करणं देखील आपल्याला शक्य होणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी याच प्रसंगावर एक काव्य लिहिलं. त्याच्याच काही ओळी बाजीप्रभूंच्या आठवणीत आपण आता पाहूया. सावरकर लिहितात, तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला, अन चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. खरंच अशा निष्ठावान बाजींच्या पराक्रमामुळे त्या घोडखिंडीला पावनखिंड असं म्हटलं जातं. थर्मोपाईली नावाची ग्रीसची एक खिंड आहे. त्या खिंडीमध्ये अशा पद्धतीची एक लढाई झाली होती. लिओनायडसनं 300 सैनिकांना घेऊन इराण सैनिकांवरती तो तुटून पडला होता आणि इराण सैनिकाच्या साधारण 50,000 सैनिकांवरती 300 सैनिक भारी पडत होते. परंतु झार्जिसने लिओनायडस सोबत फितुरीचा मार्ग अवलंबून त्याने त्याच्यातील काही लोकांना फितूर केलं आणि लिओनायडसला तिथे मारलं गेलं आणि लिओनायडसच्या सर्व सैनिकांचं, सर्व स्पार्टनना त्या थर्मोपाईली खिंडीमध्ये मारलं गेलं आणि झार्जिसने ती लढाई जिंकली. वरतीच 300 नावासारखा सिनेमा आला होता मध्यंतरी. स्पार्टनसारखे सिनेमे येऊन गेले या युद्धावरतीच आणि त्यालाच सिमिलर असणारं हे पावनखिंडीचं आपलं युद्ध आहे. पावनखिंडीची ती लढाई आहे ज्यामध्ये बाजीप्रभूंनी स्वतःचं बलिदान देऊन सर्व त्या मोगल सैनिकांना थोपवून धरलं होतं आणि त्यामध्ये, त्या लढाईमध्ये, त्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराज सही सलामत वाचले होते. ते बाजीप्रभू आणि शिवाजी काशीद यांच्या माध्यमातूनच वाचले होते. अशाच अनेक वीरांच्या बलिदानानं आपले शिवराय घडले आणि छत्रपती झाले. आणि शिवरायांनी सुद्धा एकाही मावळ्याचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. असा राजा ज्याच्यासाठी सैनिक स्वतःचा प्राणही देतो आणि असा सैनिक जो राजासाठी स्वतःच्या मृत्यूलाही वाट पाहायला भाग पडतो. दोन्हीही धन्य म्हणावे लागतील. पुन्हा भेटूया गाथा शौर्याची मध्ये अशाच एका महापराक्रमाची गाथा जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा फक्त लोकशाही न्यूज.